आज काय झालं माहिती का? आज काहीच काम नव्हतं, सगळे फवारे बिवारे मारून होईल होते एकदम ओके मध्ये. आज निवांत होते. ते म्हणे आज जरा आराम करतो. मला आराम बिराम काही नाही, अजिबात नाही. चला मिरच्याला लाल झाल्या, मिरच्या तोडू लागायला. मग काय आणलं मिरच्या तोडायला, काय मग आता बी लागली मिरच्या तोडायला. ते इकडून मम्मी आहे. मम्मीचं लय अवघड. मला लय डास्ट असं द्या, मला लय आमकं होतं. पार शर्टन बिरटन कारपन बिरकम बुस करून पार ओके मध्ये. त्यात इकडून तिकडून आहे ना मिरच्या तोडायला बिलगावला. त्यात बुरबुरायला सुरुवात झाली. आता लगेच झाले कानवर घरी जायला. आता म्हणते नको, आता पाऊस यायला लागला, मी जातो घरी, आता आरामच करतो. आज आरामच करूशी वाटला होता. मग काही नाही, आता मिरच्या बिरच्या तुम्हीच तोडा म्हणते. मग आता काय माहिती काय करते, तेवढी त्या काय जात आहे घरी. त्या पावसाचं काय. अरे आमच्या 2-3 एक टोकर भर मिरच्या तोडून झाल्या. व्हिडिओच्या नावाखाली नुसती व्हिडिओ काढी ती म्हणती. त्या टोकरीमध्ये तुम्हीच पहा, आता त्या टोकरीमध्ये अजून किलोभर तरी मिरची आहे का? खरं सांगा आता. आमच्या काम काठी द्यायची होती तिच्या हातात. माय लेकांना लावल्या मिरच्या तोडाय, बाई आहे उभी मास्तरीन आमच्या. आता वावरात येऊन ना 10-15 मिनिटं झाले, पण मम्मीच्या अजून शर्टाच्या बटनच लावायचं काम चालू आहे. आज काय थोडे निवांत होते. आज काय मळ्यात कामं नव्हते एवढे. आणि मम्मीने ते म्हणे आज आपल्या मिरच्या तोडायचे, आम्हाला नेऊन घाल म्हणे मळ्यामध्ये. मग त्यांना घेऊन आलो. आणि आता आज आपलं कुटी करायचं पण काम चालू आहे. गिन्नी गवताची आपण हे काही तर आता गिन्नी गवताची कुटीचं काम चालू आहे. हे गिन्नी गवत झाला दुसऱ्या प्लॉटमध्ये गेले गिन्नी गवताची कुटी करायला. मम्मीने ते म्हणे तिथं मला भेटलं, मला म्हणे नेऊन घाला मळ्यामध्ये. मग आलो. पण मला कामाला लावलो. मला काहीच येतं काय, पण मग आपलं नसल्यापेक्षा काहीतरी करीत राहायचं. आज म्हणलं निवांत आहे. काय मग झालं एक मिरच्या तोडून? हे काय चाललंय ना, किती लाल झालंय मिरच्या. अरे मम्मीच्या झाल्या पाठीभर तोडून, तो अहो एवढ्याच झाल्या. तुम्ही लागून तोडून मला. हा, मम्मी काय आवरत नाही हो तुला. आता मम्मी त्यानं दिलं बिल बुंबार का मिरच्या तोडायला. मी जातो आता आराम करायला मस्तपैकी. तोडा मिरच्या. आता मी पण कशाच निवांत गिन्नी गवताची कुटी करायला आहे ना. कुट्टीवाले येणार होते, मग आता त्यांना पाणी आणायचं होतं. म्हटलं त्यांना पाणी पिणी घेऊन यावा. मग गेलो फिल्टरचं पाणी आणायला. मग त्यांना पाणी घेऊन आलो. आता आपल्या गिन्नी गवताचा जर विचार केला ना, 2 प्लॉटमध्ये गिन्नी गवत आहे. आपल्या इथे होते एक 4-5 गुंठे, आणि दुसरे एक 10-12 गुंठ्यात दुसरा प्लॉट तिथे गिन्नी गवत आहे. अगोदर इकडलं करून घेतलं. मग आता आपल्याला दुसऱ्या वावरात जायचं होतं. आता वातावरण पण असं आहे ना, पावसाचं वातावरण झालेलं आहे. मग आता इकडे सुरुवात तर केली बरं का, अजून पाऊस बिऊस तर काय आला नाही. असं म्हणतात पाऊस चालू झाला, पण पाऊस पण काही एवढं जोरात नाही आला. आज आपलं कुटी करायचं काम चालू आहे. पण ते पावसाने पण असं केलं नाही बा, पाऊस येऊ राहिला आहे. काय करावं तेच कळा ना. आता निम्मं तर पाडून झालं आहे बरं का, निम्मं राहिलं आहे अजून पाहू आता. आणि एक ट्रॅक्टर आणलं आहे भरून तिकडून दुसऱ्या प्लॉटमधून. पाऊस शक्यतो नाही येणार, फक्त येईन बुरबुर येईन आणि निघून जाईन असं वाटतं. मग काय होतं काय माहिती. आता पाऊस पण असा आहे ना, कधी येतो तर कधी जातो निघून. त्याची आईला त्याची. पाऊस थोडाच आला बरं का, पण माझी हाल करून गेला. कारण मी गेलो कागद आणायला. अहो कागद वावरात घेऊनच आलो होतो, तर पाऊस उघडून गेला. त्याच्या आले कुट्टी चालूच होती, तर म्हणले एक फ्लॉवरमध्ये चक्कर मारून यावा. कारण आपण तो जवळचा जो दुसरा प्लॉट लावला आहे ना, तिथं आपली खुरपणी पण चालू आहे ना. आपल्याला तिथं स्प्रे पण मारायचा विचार आहे, पण बुरबुरीमुळं पाहू आता काय होतं. शेतकरी मित्रांनो, तर आपला धवलचा प्लॉट आहे. आता आपली फ्लॉवर लावून आहे ना एक 23 दिवस झालेले. आता या कंटिन्यूची खुरपणी चालू आहे. आता आपल्याला स्प्रे मारायचा आहे एक. तुम्ही पाहू शकता प्लॉट पण चांगला बसला आपला. 15-22 सारखाच प्लॉट बसलाय. स्प्रे तर मारायचं आहे बरं का, पण नेमकी आता पावसाचं पण वातावरण होऊ राहिलं आहे. आज तसा पण मी निवांतच होतो. तर म्हटलं आता बरेच दिवस झाले मकाच्या प्लॉटमध्ये काय चक्करला गेलो नाही. आपण लास्ट टाईम जेव्हा तणनाशक मारलं ना, तेव्हाच गेलो होतो. तर मग मकाच्या प्लॉटमध्ये चक्करला गेलो. आता आपली मका पण अशी जबरदस्त झाली ना, एकदम डुलाख्यामध्ये उभी, एकदम हिरवीगार नाही का. आता मकाच्या प्लॉटमध्ये गेलो, आता जायला पण इतकी अडचण झालेली आहे ना. आता त्याला मापच नाही, त्याच्यामुळं आपण काही एवढं जात नाही मकाच्या प्लॉटमध्ये. तिकडे भ्या वाटत जायला. तिथून आपण गेलो फ्लावरच्या प्लॉटमध्ये. आता आपला 15-22चा प्लॉट आहे. कसं झाला कमेंट करून नक्की सांगा.
आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्ही माझे व्हिडिओ पाहत्या तर खरं व्ह्यूज वगैरे भरपूर वाढा त्या, पण लाईक करते नाही, काहीच करते नाही, फक्त पाहत्या आणि गप्प बसा त्या. तेवढं लाईक करा बरं पटकन. चला.